कुरकुरीत आणि कमी तेलकट असे हे रेशनच्या तांदळाचे खिच्चे पापड. अगदी तिप्पट चौपट फुलणारे, सर्वांना आवडतात. पण बऱ्याच वेळेस त्याला चिरा जाऊन भुगा होतो आणि तळल्यावरती खूप तेलकट होतात, कारण की पीठ किती शिजवायचं याचा अंदाज नसतो. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये पीठ शिजवणार आहोत. कुकरमध्ये शिजवल्यामुळे ते किती वेळ शिजवायचं याचंही टेन्शन नसतं. तर पापड एकदम परफेक्टच होणार. तांदूळ कोणता वापरायचा, पिठी कशी करायची याची परफेक्ट कृती. मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले. तर हे असे जाड तांदूळ असतात रेशनचे. हे असे जाड तांदूळ घ्यायचे म्हणजे आपली तांदळाच्या पापड्या आहेत ना छान फुलतात. तर हे 2 किलो तांदूळ आहेत आणि हे स्वच्छ धुवून गिरणीतून दळून आणायचे. तर मी आता हे तांदूळ धुते. आणि तांदूळ कुठलाही वापरला तरी चालतं, फक्त इंद्रायणी तांदूळ जर वापरला तर त्याच्या पापड्या फुलत नाहीत, म्हणून तो तांदूळ वापरायचा नाही. शक्यतो असा राशनचा तांदूळच पापड्या करण्यासाठी चांगला असतो. तर आता तो धुवून घेऊ. आता हे पाणी ओतून देऊन आपण एका चाळणीवरती हे तांदूळ निथळत ठेवू. 2-3 वेळा चोळून छान तांदूळ धुतले. या तांदळाला पॉलिश नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये जो धूळ कचरा असतो ना, तर तो काढण्यासाठी हा तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे असते आणि तो स्वच्छही होतो. आता हे पाणी ओतून दिले आणि चाळणीवरती हे तांदूळ निथळत ठेवले. आणि तांदळातलं पाणी सगळं निघाल्यानंतर हे तांदूळ एका स्वच्छ कपड्यावर पसरून द्यायचे. एक 7 ते 8 तास हे तांदूळ सावलीमध्ये वाळवून घ्यायचे. उन्हात वाळवायचे नाही. पातळ पसरवले की मग ते लवकर वाळतात. या तांदळाच्या पिठापासून आपल्याला खिचे पापड तर करता येतात, परंतु अनेक वेगवेगळे पदार्थही करता येतात, जसे की मोदक. आणि या पिठाच्या भाकरी छान बनतात. इथून हे पीठ मी दळून आणले आणि हे एकदम बारीक मैद्याची जी चाळणी असते ना, त्या चाळणीने चाळून घ्यायचे. म्हणजे काही जाडसर कण असले तर ते वेगळे होतात. तर मी हे इथे 1 किलो तांदळाचं पीठ काढून घेतलंय. जर 1 किलो तांदळाच्या पिठाचे खिच्चे पापड करायचे असतील तर आपल्याला 30 ग्रॅम पापड खार आणि 25 ग्रॅम मीठ एवढं प्रमाण बरोबर आहे 1 किलो पिठासाठी. जिरेसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे, कमी जास्त. जेव्हा आपण दोघी-तिघी असताना तेव्हा हे 1 किलोचे पापड करायला वेळ लागत नाही, कारण की हे गरम गरम असतानाच, ह्याचं पीठ गरम असतानाच हे खिच्चे पापड करावे लागतात. आणि दोघी-तिघी असल्यामुळे पापड पण व्यवस्थित होतं. तर इथे मी आता एकटीच असल्यामुळे मग मी याच्यातलं अर्धच पीठ वापरणार आहे आणि बाकीचं साहित्यसुद्धा अर्धच वापरणार आहे. तर हे पापड करत असताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं असतं. जरी तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले, 2 घेतले किंवा अर्धा घेतले तरी पाण्याचं प्रमाण हे पीठ ज्या भांड्याने मोजताना त्याच भांड्याने पाण्याचं प्रमाण हे पीठ मी हे वाटीने मोजून घेतलेलं आहे. आणि या वाटीने हे सर्व पीठ 7 वाट्या भरलं होतं. तर आता मी त्याच्या निम्म्या म्हणजे 3.5 वाट्या पीठ घेणार आहे. एकटीच करते त्याच्यामुळे निम्म्या पिठाचेच पापड मी करून घेते. आणि त्याच्यामध्ये आता हे अर्धे मसाले घालते. 1 चमचा, मोठा चमचा मी मीठ टाकले आणि 1.5 चमचा पापड खार, 1 चमचा मी पांढरं तीळ टाकले. इथे पाणी ठेवले गॅसवरती. पाणी पण आपण मोजून टाकणार आहोत. तर या पिठाच्या 1.5 पट पाणी म्हणजे मी 5.5 वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे. 3.5 वाट्या पीठ आणि त्याच्या 1.5 पट पाणी म्हणजे जवळजवळ 5.5 वाटी मी पाणी घेतलं आहे. 5.5 वाटीला थोडंसं कमी घेतलं आहे, 5 वाटी आणि थोडंसं पाणी कमी घेतलं आहे मी. पूर्ण वाटी घेतलेली नाही ही 6वी. पाणी छान उकळले आणि थोडं थोडं करून या पिठामध्ये पाणी टाकायचे. आली की मग शेवटी जिरे टाकायचे. अगोदर टाकले की मग पापडांचा कलर जरा पिवळा येतो. अगदी थोडं थोडं करून मी हे पाणी टाकत आहे. आणि असा लाकडी चमचा घ्यायचं म्हणजे त्याला चिकटत नाही. नसेल तर मग लाटणं घेतलं तरी चालतं. मला इथे सर्व पाणी लागले बघा. रेशनचे तांदूळ जास्त पाणी ओढतात,
आणि अशा पद्धतीने खाली भांड्यालाही पीठ चिकटत नाही. खिशी पण छान निघते. असं चांगलं हलवून घ्यायचे, त्याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे. तर थोडेही गाठी न होता हे पीठ पाणी मी मिक्स करून घेतलंय आणि आता परातीत ओतून घेते. खूप गरम आहे, हाताला चटका बसण्याची शक्यता असते. तर जसं हाताला सोसवल तसं तुम्ही पीठ गोल किंवा मऊ करून घ्या. आणि या पिठाची आता आपल्याला वाफ काढायची आहे. एक 3 शिट्ट्या होऊन द्यायच्यात, म्हणजे पीठ छान शिजतं आणि आपले पापड चिरटत वगैरे नाही. तर मी हे पीठ आता मळून घेतलंय आणि ह्याचे असे गोल गोल आकारात राऊंड केलेत. एक कुकरचा डब्बा घेतलाय, त्याच्यात स्वच्छ असं पांढऱ्या कलरचं कापड टाकले आणि त्याच्यामध्ये हे असे वंडे करून पीठ वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तर कपड्याने असं झाकून घ्यायचं आणि मग कुकरमध्ये ठेवायचं. छान असं झाकून घेतलंय. आता कुकरमध्ये पाणी ठेवायचं, वरण भाताला लावतो तसंच कुकर तयार करायचा. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर हा डब्बा ठेवायचा, झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. कुकरला शिट्टी पण लावायची आणि 3 शिट्ट्या झालं की मग आपलं पीठ शिजलं म्हणून समजायचं. आता 3 शिट्ट्या झाल्यात आणि पीठ पण शिजलंय छानपैकी. पीठ जर शिजलं नाही तर आपल्या पापड्यांचा चुरा होतो, त्या जास्त तेल ओढून घेतात, तेलकट होतात. तर छान शिजलंय आणि मी आता हे परातीत काढून घेते. आणि परातीत काढून घेतल्यानंतर एखाद्या तांब्याने किंवा स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घ्यायचं. चांगलं एकजीव करायचं. पीठ चांगलं एकजीव झालं म्हणजे पापड पण छान होतात. गरम गरम असतानाच मॅश केलं की मग ते व्यवस्थित मऊ होतं आणि एकही गुठळी ह्याच्यामध्ये राहत नाही. पीठ चांगलं शिजलं, वाफावलं की मग त्याला चांगला लवचिकपणा येतो आणि पापड पटपट आपले लाटले जातात. पीठ जर कच्चं राहिलं तर पापड सुकल्यावर चुरा होणारच. मी 4-5 मिनिट हे मॅशरने चांगलं मॅश केलंय. मॅशर नसेल तर तुम्ही तांब्यानेही हे रगडून घेऊ शकता. आता ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावायचं. तेल जास्त लावायचं नाही, जास्त तेल लावलं तर आपले पापड जेव्हा डब्यात भरतो ना तेव्हा त्यांचा वास येतो. आता हे मी गोळे करून घेतलेत आणि आपलं पीठ पापड करण्यासाठी तयार आहे. तर सुरुवातीला मी थोडंसंच पीठ घेणार आहे आणि हे बाकीचं पीठ कुकरच्या डब्यामध्ये ठेवून परत हा डब्बा कुकरमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून हे पीठ गरम राहील आणि आपल्याला परत पापड चांगले करता येतील. तर हे मी डब्यामध्ये ठेवून बाजूला कुकरमध्ये ठेवून देते आणि या उरलेल्या पिठांच्या मी लाट्या करून घेते. पापड जसा लहान मोठा हवा तसं आपण याचे तुकडे करायचे आणि जर चिकटत असेल तर सोरेला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे व्यवस्थित तुकडे करता येतात. असे रोल कडून तुकडे केले की आपले पापड एकसारखे होतात. आता कट करून झालेत आणि हे असे गोळे करून घ्यायचे. आपलं हे मिश्रण अजून कोमट आहे, त्यामुळे पापड पटापट आपल्याला लाटता येतील. तर गोळे करून मी हे एका भांड्यात ठेवलेत आणि या भांड्यावर असं झाकण ठेवायचं, म्हणजे हे पीठ गरम राहील आणि पापड पटापट उरकतील. आता पापड लाटायला सुरुवात करूया. इथे मी एक पॉलिथिन घेतलंय आणि थोडंसं जाड घ्यायचं आहे, म्हणजे ते पापड लाटताना सरळ राहतं. अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचे. 7-8 पापड लाटून झाले की मग थोडंसं तेल लावायचे, जास्त तेल लावायचं नाही, मग पापडांचा वास येतो. ह्याच्यावर ही गोळी ठेवायची आणि वरून पॉलिथिन ठेवलाय आणि हे असं दाबायचं, थोडासा हलका दाब द्यायचा, आपला पापड तयार होतो. छान पापड तयार झालाय. असं ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचं कागद घ्यायचं. तुमच्याकडे हे यंत्र नसेल तर तुम्ही एक ताटाने पण वरून प्रेस करून हे पापड करू शकता. पीठ कोमट असल्यामुळे आपले पापड पटपट तयार होत आहेत आणि ट्रान्सपरंट प्लॅस्टिक असल्यामुळे आपल्याला तो किती आकाराने मोठा झाला किंवा छोटा राहिला तेही पटकन दिसतं
आणि जर वाटलं पापड जाड राहतोय तर बोटाने असं प्रेस करून घ्यायचं. मध्ये जाड असेल तर मध्ये करायचं, मग कडेला असेल तर कडेला प्रेस करायचं, तरी आपला पापड छान बनतो. हे पापड करायला खूप सोपे आहेत. अगदी पहिल्यांदा करणारे सुद्धा हे पापड खूप छान बनवतील. नक्की करून बघा. तर आता माझे पापड करून झालेले आहेत आणि हे 1 किलो तांदूळ दळून आणलेलं पीठ होतं, त्याचे मी अर्धच पीठ घेतलं होतं. तर या अर्धा किलो पिठाचे पापड आहेत ना, 100 पापड झालेत. तर अशा प्रकारे मी हे फॅनखाली वाळायला टाकलेत आणि हे पापड वाळायला मला 1 दिवस लागला. तर छान असे तुकडे न पडता छान कडक पापड तयार झालेत आणि तळल्यानंतर हा पापड दुप्पट फुलतोय. तर आपण येथे अगदी सोप्या पद्धतीने याची उकड काढली, त्याचे गोळे केले आणि सरळ कुकरला लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढल्या आणि आपण हे पापड बनवले. किती वेळ शिजवायचं याचा अंदाज लावावा लागत नाही. मस्त 3 शिट्ट्या घ्यायच्या, चांगलं मळून घ्यायचं आणि छान पापड बनवायचे. अशी पद्धत वापरली तर पापड न चिरण्याची न पीठ शिजण्याची काळजी राहत नाही. तर आजचा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू असेच येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.